गावामध्ये मोठ्या पावसाने आता ऊन आलं होतं. मूलचंद आणि प्रदीप आपल्या घरामध्ये बसले होते. समोर तेच उखळलेले आलू आणि उखळलेले करंज्या होत्या. सर्व काही फिकं आणि बेसाद होतं. यार, हे रोज रोज उकळलेले बटाटे आणि हे सुखी दाल खाऊन ना माझा तर जीवच उठलाय. मला असं वाटतं की आज जर काही नवीन नाही खाल्लं ना तर मी पागलच होणार. भाऊ, तू एकटा नाहीये. हे अख्ख्या गावात सगळे लोक ह्यांनीच परेशान आहे. तीच डाळ, तीच भात आणि तोच सुख्खं जेवण खाऊन असं वाटतंय जसे आमच्या अख्ख्या आयुष्यात ना चवच संपलेली आहे सगळी. मला तर हे पण लक्षात नाहीये की मागच्या वेळेस मी मसालेदार जेवण कधी खाल्लं होतं. ते उदास चेहऱ्याने जेवण जेवतात. काही वेळानंतर काका भूकने परेशान होऊन चेहऱ्याने गावाच्या चौपालमध्ये बसलेले होते. मूलचंद आणि प्रदीपही तिथे येतात. ते काकाच्या बाजूला बसतात आणि काका गावची हालतला घेऊन शिकायत करतात. पोटाची आग तर शांत व्हायचं नावच घेत नाहीये. घरी तर बायकोनी परत तेच फिका साधा एकदम फर्रा करून दिलं. फर्रा तर ठीक आहे, पण रोज रोज ते उकळलेला आटा खाऊन तर माझं पोटच जमून गेलंय. आता तर फर्रा बघूनच मला चिडचिड व्हायला लागते. खरं तर हेच आहे की आमच्या सगळ्यांच्या घरी तो जुना बेस्वाद फर्रा बनवत आहे. काय सगळ्यांची कल्पना मेली आहे? कोणी काही वेगळं करत का नाही? म्हणूनच आपण सगळे उदास आहोत. फर्रा तर फर्रा आहे, पण त्याला खायला पण मजा यायला पाहिजे ना. आम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे, काहीतरी असं जे आपल्या तोंडाची चव बदल आणि आम्हाला जगायची मकसद दे. त्यांना हे नव्हतं माहिती की ह्याच्यामध्ये ते काय बदलाव आणू शकतात. तर दुसरीकडे एक वयस्कर आजी दिसते. तिचे सफेद चमकणारे केस आणि चेहऱ्यावरती खूप हास्य होतं. ती अजून कोणी नसून तर ती एक डुंडुन काकी होती. डुंडुन काकी ती नेहमी आपल्या जीवनाला एकदम आनंदाने जगायची. तिच्यासाठी फक्त एक वयाची गती आहे. मनाने ती अजूनही युवक आहे, तंदुरुस्त आणि भेटयोग्य. ती आपल्या बगीच्याची देखभाल करत होती आणि फुलांशी बोलणं करत होती. तुम्ही सर्व आज खूप सुंदर दिसतायत. हे बघा कसे एकदम हसताय तुम्ही सर्व. चला आज स्वयंपाकघरामध्ये काहीतरी नवीन करूया. आजचा दिवस खूप खास झाला पाहिजे. डुंडुन काकी फुलाला हळूच थपथपवते आणि काही वेळानंतर तिथून निघून जाते. काकी आपल्या अंगणामध्ये येते, जिथे आधीपासूनच गरम तंदूर बनवण्यासाठी जेवण ठेवलं होतं. ती आपल्या हाताने पीठ मळायला चालू करते. ती छोट्या गोल आकाराच्या पोळ्या बनवते आणि मग त्याच्यामध्ये चण्याच्या डाळीच्या पेस्टने भरून ठेवते. करंजी आता तयार झाले होते. ती लगेचच त्या करंजीला गरम तंदूरमध्ये टाकते. साधी करंजी तर सर्वच खातात, ते तर फक्त पोट भरण्यासाठी असतं. आज तर मी माझ्या डुंडुन स्टाईल मध्ये तंदूर तडका देणार. जेव्हा आग आणि मसाले एकत्र मिळणार त्यावेळेला तर असली स्वादचा जन्म होईल. ती तंदुरामधून शिजलेले करंज्या बाहेर काढते आणि एक एक करून प्लेटमध्ये ठेवते. दुसरीकडे मूलचंद, प्रदीप आणि काका डुंडुन काकीच्या घराच्या जवळून जातात. जेव्हा त्यांना काही सुगंध येतो तेव्हा सर्व थांबतात आणि चुपचाप डुंडुन काकीच्या घरामध्ये झाकायचा प्रयत्न करतात. ही कशी जादुई महक आहे? अशी खुशबू तर मी आपल्या जीवनात कधीच नाही घेतली. हे तर कोणत्या तरी शाही दावत सारखं दिसतंय. हे तर काकीकडनं येत आहे. असं वाटतंय जसं काही त्योहार आहे, काहीतरी वेगळं आहे. चला आपण लपून बघूया. मला तर भुकेमुळे चक्कर येत आहे आणि हे खुशबू मला पागलासारखी ओढतीये. सर्वजण डुंडुन काकीच्या घरीच निघून जातात. काकी आपलं जेवण बनवून पूर्ण तयार ठेवते आणि थोड्या वेळासाठी बसते. तेवढ्यातच मूलचंद, प्रदीप आणि काका आतमध्ये येतात. अरे या या काकी, ते आम्ही इकडनं जात होतो, पण ह्या खुशबूनी आम्हाला इकडेकडे ओढलंय आणि आम्ही आपल्याला थांबूच नाही शकलो. काकी, तुम्ही हे काय करताय? हे तर ते साधा फर्रा नाही जे आम्ही रोज खातो. ह्याची खुशबू तर खूपच वेगळी आहे. काकी हास्याने उठते आणि सर्वात आधी काकांना ते ताजे एकदम करंज्या देते. थोड्या हिचकिचाट असतानाही काका एक करंजी घेतात आणि खाल्ल्यानंतरच त्यांच्या चेहऱ्यावरती एकदम आनंद येतो. वाह, हे काय? हे तर इतकं कुरकुरा आणि मसालेदार आहे की मी काय सांगू. हे तर माझ्या घसाला पण रुतत नाहीये, अपितू चविष्ट वाटतोय. ह्याला बोलतात डुंडुन काकीचा स्पेशल तंदुरी करंजी.
साध्या करंजीला जेव्हा आगीचा फर मिळतो तर तो मसाल्याचा स्वाद स्वतःहूनच 10 गुणाने वाढतो. तुम्ही सुद्धा खावा. मूलचंद आणि प्रदीप एक एक करून अजून घेतात आणि त्यांनाही ते खूप जास्त आवडतं. काकी, तुम्ही तर खरोखरच जादूगार आहात. आमच्या रोजच्या त्या जेवणाला तुम्ही काही करून दिलं. हे तर एक मोठ्या शहराच्या जेवणापेक्षाही खूप छान आहे. काही वेळानंतर ते सर्वजण त्या बाजीवरती बसतात. टुनटुन काकी एका मोठ्या प्लेटमध्ये त्यांना करंजीचा मोठा हिस्सा देते आणि ते सर्वजण मस्ती करत हसत त्याचा आनंद घेतात. खरोखर काकी, माझं पोट आणि मन दोन्ही पूर्णपणे भरलेलं. घरी जाऊन सगळ्यांना सांगावं लागणार की खरा स्वाद काय असतं. आतापर्यंत आम्ही जेवण फक्त गिळत होतो. आज मी खरोखर चविष्ट भोजन खाल्लंय. आनंद नेहमी वाटल्यानेच वाटतो बेटा. जर तुम्हा सर्वांना हे आवडलं तर माझं मनही आनंद झालंय. नंतर आपण काहीतरी अजून चांगलं बनवूया. काकी, आजपासून आमच्यासाठी फर्राचा मतलब तुमच्या हातातला तंदुरी फर्राच आहे. बाकी सगळं तर फक्त जेवण आहे. हे अनुभव आहे. खूप मोठ्या क्षणांनंतर ते खूप जास्त संतुष्टीने जेवण करून उठतात. काही वेळानंतर मूलचंद, प्रदीप आणि काका तिघही जण गावाच्या चौपालमध्ये येतात. त्यांचे चेहरे संतुष्ट आणि आनंदाने भरलेले होते. तिघही जण त्या तंदुरी करंजाच्या स्वादच्या बद्दल बोलत होते आणि बाकीचे लोक हे ऐकण्यासाठी एकत्र येतात. तुम्ही सगळ्यांना माहित नाहीये, आज जे आम्ही खाल्लं ते तर स्वर्गासारखं होतं. की नी साध्या फर्राला इस्तोमध्ये पेटून तंदुरी करून दिलंय. काय खरोखर असं होऊ शकतं? मला तर विश्वासच होत नाही. उद्या आम्ही पण काकीकडे जाणार. मला पण ते चविष्ट खाऊन बघायचंय. कोणीतरी मला सांगा की त्याचं चव कशी होती. त्यांनी साध्या फर्ऱ्याला तंदुरीमध्ये शेकून त्याच्यावर मसाला टाकून आम्हाला दिलं. ते फर्रे कोणत्या जादूपेक्षा कमी नव्हते. काय खरोखर? मग तर चाचींना त्यांना विकायला पाहिजे. तुम्ही त्यांना हे सलाह का नाही दिली? बरोबर बोलतोय. हे तर खूपच छान विचार आहे. चला आपण चाचीकडे जाऊन त्यांना हे सलाह देऊ. काका, मूलचंद आणि प्रदीप काकीच्या घरी परत जातात. दुसऱ्या सकाळी डुनडुन काकीजवळ गावाच्या चौपालमध्ये एक सुंदरसा सजवलेला ठेला होता, जिथे सर्वजण गावातली लोक एकत्र आले होते. काकी सर्वांना एक एक करून ते स्वादिष्ट करंजी देतात आणि ते खूप आनंदाने खातात. वा काकी, एकदम मजा आला. किती झाले आजचे? काकी त्यांना एक गोड हास्य देते. हे तंदुरी करंज्याची दुकान मी पैशांसाठी नाही तर तुमच्या चांगल्या सेहत आणि स्वादिष्ट जेवणासाठी केली आहे बाळा. मला तुमच्याकडनं पैसे नको. हे फक्त तुमच्यासाठी, तुमच्या डुनडुन काकीचं प्रेम आहे. सर्वजण खूप जास्त आनंदित होते. ते तंदुरी करंज्या सर्वांसोबत वाटतात. सर्व येणारे जाणारे गरीब अमीर सर्वजण या स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतात आणि आपली गोष्टही इथे संपून जाते.